इज देअर एनी स्पेसिफिक कुकिंग मेथड जर म्हटलं प्रकृती कंटेक्स्ट मध्ये, तर मॅम काय काय या तिघांबद्दल काय ते स्पेसिफिक कुकिंग मेथड्स आहेत, मॅम याच्याबद्दल प्लीज सांगा. येस सर, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण मला असं वाटतंय की बऱ्याच जणांना असं वाटतं की म्हणजे दिवसातनं 3-4 वेळा आपल्याला आहाराची आवश्यकता असतेच, आणि मग काय करायचं, कसं करायचं. आता पूर्वीच्या काळाचा आपण विचार केला तर पूर्वी खूपच वेगळ्या पद्धतींचा वापर व्हायचा अन्न बनवण्यासाठी, आहार बनवण्यासाठी. जसं की काढणे, कुटणे किंवा दळणे, जात्यावरती दळणे वगैरे असे वेगवेगळे संस्कार व्हायचे. पण आता तसं नाही. आता आपल्या घरामध्ये ओव्हन आहे, आता आपल्या घरामध्ये सगळ्या ऍक्सेसरीज आहेत, किचन ऍक्सेसरीज सगळ्या अवेलेबल आहेत. तर मग आता यांचा विचार, आणि समजा आपण हॉटेलमध्ये जातोय किंवा आपण घरी अन्न बनवतोय, तर कुठल्या प्रकृतीला, कुठल्या दोषाला काय कसं बनवलं पाहिजे. आता आपण एक एक प्रकृतीचा विचार करू. जसं आता वात प्रकृती आहे, त्याच्यामध्ये आपल्याला वाताला स्निग्ध पदार्थांची गरज असते. म्हणून तुम्ही काही पण जे बनवताय, म्हणजे इव्हन तुम्ही आता चपाती पोळी बनवत आहात, तर त्याला भरपूर तूप लावलं पाहिजे. तूप लावा, किंवा तुम्ही पीठ मळत असताना पण त्याच्यामध्ये दूध घाला. वातासाठी जेवण बनवताना भरपूर प्रमाणात दुधाचा, तुपाचा, तेलांचा वापर करू शकता. हा, पण तुमच्या आरोग्याच्या कंडिशन्स पहा. असं नाही, कारण बाकीचे जे फॅक्टर्स आहेत, इंडिकेटर्स आहेत, त्यालाही तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. वातासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अन्न पदार्थ भरपूर प्रमाणात शिजविणे. पाण्यामध्ये, दुधामध्ये शिजवून खा, कच्चं खाऊ नका. इव्हन आता मी एक या ठिकाणी सांगू इच्छिते की सॅलड आपण खातो रॅन्डमली, वर्षानुवर्ष आपण ककंबर आहे किंवा कॅरेट आहे, हे सॅलड जे असतं ते आपण कच्चं खातो कापून. पण आजपासून मला सगळ्यांना सांगायचं खूप महत्वाचं की सॅलड कच्चं खाऊ नये, याच्याने वातप्रकोप होतो. यू जस्ट स्टीम इट विद द हेल्प ऑफ जस्ट अ पिंच ऑफ घी एंड साल्ट. इसमें आप उसको स्टीम करिएगा एंड देन यू हैव इट. इट विल टेस्ट गुड, बहुत ही अच्छा लगता है ये डिश. आप इसी प्रकार से कैरेट की या कोई भी जो भी चीज है सैलड्स की, वो आप स्टीम करके खाइएगा. त्यांना वाफवून खायचे, कच्चं अजिबात खाऊ नये. हा सगळ्यात महत्वाचा. आज काय करतात लोक, रॅन्डमली सकाळी उठल्यानंतर स्प्राउट्स खातात. अजिबात वातासाठी चांगले. आयुर्वेदाने इव्हन स्प्राउट्स नाहीच खायचे सांगितले, म्हणजे शिजवून खायचे, आणि ते पण अगदी 2 चमचे. बरेच लोक स्प्राउट्स वरती म्हणजे अगदी वाटीभर किंवा प्लेटभर स्प्राउट्स खातात, कच्चे खातात. तर कच्चे स्प्राउट्स अजिबात हेल्दी नाहीयेत, आणि त्याच्याबद्दल रिसर्च पण झालेले आहेत आणि आर्टिकल्स पण आहेत की कच्चं खाणं कसं आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे, खास करून वात प्रकृतीसाठी. म्हणून वातासाठी कुकिंग प्रोसेसेस ज्या आहेत त्याच्यामध्ये शिजवणे, भरपूर पाणी घालून तुम्ही शिजवायचंय त्याला, किंवा तुम्ही त्याला उकडून पण घेऊ शकता, तळून घेऊ शकता. अशा सगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत ज्याच्यातनं शरीराला स्निग्धता मिळते, त्या सगळ्या प्रोसेसिंग आपण फॉलो केल्या पाहिजे. पित्ताकडे वळूया.